तर मित्रांनो, आज आपल्याला परत एकदा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा जो आपला सेकंड नंबरचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये काही नोट पॉईंट 2 लिहायचे आहेत, कारण लास्ट जे मी इंट्रोडक्शनचं लेक्चर घेतलं त्याच्यामध्ये हे पॉईंट कव्हर झालेले नाही आहेत. ठीक आहे, म्हणजे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तसं डायरेक्टली दिलेले नाहीत, पण अतिशय महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. ठीक आहे, तर पहिलं स्टेटमेंट काय बघा, फ्लुइड कॅन नॉट अपोज टँजेन्शियल फोर्स ऑर शिअर स्ट्रेस बट किंवा इट बिगिन्स टू फ्लो अंडर सच कंडिशन. पहिल्या स्टेटमेंटला काय म्हणायचं आहे की फ्लुइडवर ठीक आहे, हे झालं फ्लुइड, याच्यावर जर टँजेन्शियल फोर्स लावला, हा टँजेन्शियल फोर्स आहे ना. ठीक आहे, बरं आता बघा टँजेन्शियल फोर्स, ठीक आहे, टँजेन्शियल फोर्स ऑर शिअर स्ट्रेस असं म्हटलं ना मी, म्हणजे टँजेन्शियल फोर्सलाच शिअर स्ट्रेस असं म्हणतात. लास्ट लेक्चर मध्ये मी ठीक आहे इंट्रोडक्शन मध्ये सॉलिड आणि फ्लुइडचं डिस्टिंग्विश सांगितलं होतं बघा, आणि त्याच्यामध्ये ना शेवटचा पॉइंट होता की सॉलिड मध्ये शिअर स्ट्रेस हे खूप जास्त असते आणि फ्लुइड मध्ये खूप कमी म्हणजे झिरोच असते असं सांगितलं होतं. चौथा पॉइंट तो कळाला नव्हता तुम्हा लोकांना, मला बऱ्याच जणांनी तसे मेसेज केले होते, मी तेही एक्सप्लेन करतो आता. ठीक आहे, बघा शिअर स्ट्रेस म्हणजे टँजेन्शियल फोर्स, आणि टँजेन्शियल फोर्स हा काही फोर्सचा वेगळा प्रकार नाहीये, वेगळा टाईपचा फोर्स नाहीये. जर कोणत्याही एखाद्या सबस्टन्सला किंवा आमच्या ऑब्जेक्टला, ठीक आहे, त्या ऑब्जेक्टला जर टँजेन्शियल एखादा फोर्स, एक्सटर्नल फोर्सच, पण तो एक्सटर्नल फोर्स त्या ऑब्जेक्टवर टँजेन्शियली जर लागत असेल तर अशा टँजेन्शियली एक्सटर्नल फोर्सलाच टँजेन्शियल फोर्स म्हणतात, आणि टँजेन्शियल फोर्स शिअर स्ट्रेस असतो. मग आता शिअर स्ट्रेसचा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल. ठीक आहे, मग बघा पहिलं स्टेटमेंट काय म्हणतं की फ्लुइड कॅनॉट अपोज टँजेन्शियल फोर्स ऑर शिअर स्ट्रेस, इट बिगिन्स टू फ्लो अंडर सच कंडिशन्स. म्हणजे हे झालं फ्लुइड, आता याला भेटवतोय मी, ही माहिती झाली तुम्हाला. ठीक आहे, हे झालं फ्लुइड, आणि या फ्लुइडला असा टँजेन्शियल फोर्स, ठीक आहे, असा टँजेन्शियल फोर्स जर का मी लावला तर हे फ्लुइड या फोर्सला अपोज नाही करू शकत. ठीक आहे, जनरली काय होतं बघा मेकॅनिक्स मध्ये, जर आमच्याकडे मास m आहे तर हा फोर्स एक्सटर्नल फोर्स, ठीक आहे, जर मी या मासवर लावला तर हे मास म्हणजे ऑब्जेक्ट या फोर्सला अपोज करते. तुम्हाला माहिती आहे चांगल्या प्रकारे हे अपोज करते सुरुवातीला. ठीक आहे, स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये आहे ना ही बॉडी, मग ते स्टॅटिक फ्रिक्शनच्या व्हॅल्यू एवढी जोपर्यंत हे एक्सटर्नल फोर्स होणार नाही तोपर्यंत अपोज करेलच या फोर्सला हे मास. ठीक आहे, पण हा फोर्स जर तुम्ही वाढवतच गेले तर मग हा डिस्प्लेस होतो. ठीक आहे, हा कन्सेप्ट माहिती आहे आम्हाला, पण बघा इथे तसं म्हणत नाहीये आम्ही काय म्हणतोय की हे झालं फ्लुइड, आणि या फ्लुइडला जर असा टँजेन्शियल फोर्स तुम्ही लावला, तुम्ही किती छोट्या अमाऊंट मध्ये लावा, किती छोटा लावा, या टँजेन्शियल फोर्सला हा फ्लुइड अपोज करूच शकत नाही, हा डायरेक्ट फ्लो होतो. म्हणजे टँजेन्शियल फोर्स जर फ्लुइडवर अप्लाय झाला तर फ्लुइड फ्लो होते. ठीक आहे, आणि दुसरं स्टेटमेंट मध्ये काय म्हणते बघा, फ्लुइड अपोजेस ऑर रेजिस्ट परपेंडिकुलर फोर्स. ठीक आहे, फ्लुइड अपोजेस ऑर रेजिस्ट परपेंडिकुलर फोर्स बट कॅनॉट अपोज टँजेन्शियल फोर्स. तेच मला परत सांगायचं आहे बघा. याला एक्सप्लेन करायला, या दुसऱ्या स्टेटमेंटला एक्सप्लेन करायला मी परत एकदा एक्झाम्पल घेतो फ्लुइडचं. हे झालं फ्लुइड, आणि याच्यावरती आता मी परपेंडिकुलर परपेंडिकुलर, ठीक आहे, हे दिसतंय ना परपेंडिकुलर, हा परपेंडिकुलर फोर्स मी लिहिलं तसं इमॅजिन करायला सोपं जावं म्हणून. म्हणजे सर फ्लुइडवर जर परपेंडिकुलर फोर्स एक्झर्ट झाला तर फ्लुइड त्याला अपोज करते, फ्लुइड जाते असं खाली. ठीक आहे, फ्लुइड त्याला अपोज करते, पण असं टँजेन्शियल लागला तर अपोज करत नाही. ठीक आहे, हे 2 स्टेटमेंट नोट पॉइंट म्हणून इंट्रोडक्शन नंतर लिहून घ्यायचे. आता आपण नेक्स्ट पॉइंट जो फ्लुइड म्हणून आहे त्याला स्टार्ट करूया. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट म्हणजे पॉइंट नंबर 2 इंडेक्स नुसार, ज्याचं हेडिंग आहे फ्लुइड. मग त्या फ्लुइड मध्ये सुरुवातीला आपण फ्लुइडची डेफिनेशन लिहायला पाहिजे, फ्लुइडचे एक्झाम्पल्स लिहायला पाहिजे. जो याच्यानंतरचा आपला पॉइंट आहे तो कोणता आहे, फ्लुइड आहे ना. इंट्रोडक्शन आता झालं, हे नोट पॉइंट लिहिल्यानंतर इंट्रोडक्शन झालं. आता याच्यानंतरचा पॉइंट आहे फ्लुइड इंडेक्स नुसार. मग त्या फ्लुइड मध्ये फ्लुइडची डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल्स लिहायला पाहिजे. पण आता ते मी लिहून देणार नाही किंवा सांगणार नाही, इंट्रोडक्शन मध्ये घेतलंच ना आपण ते. फ्लुइडची डेफिनेशन काय, एनी सबस्टन्स विच कॅन फ्लो इज कॉल्ड ॲज फ्लुइड. फ्लुइड म्हणजे काय, जो फ्लो करू शकतो त्याला आम्ही फ्लुइड म्हणतो. आणि त्याच्यानंतर एक्झाम्पल पण सांगितले होते आपण, कोणते कोणते, लिक्विड, गॅसेस, त्याच्यानंतर मॅग्मा, त्याच्यानंतर टूथपेस्ट, फ्लॉवर डो,
ठीक आहे, तुम्ही ते मोल्टन लावा वगैरे पण म्हणू शकता. ठीक आहे, ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर ते जे सबस्टन्स निघते ना, ठीक आहे, त्याला मॅग्मा पण म्हणतात. ठीक आहे, मोल्टन लावा पण म्हणतात त्याला. मग ते काय लिक्विड नसते. ठीक आहे, ते जर थोडंसं म्हणजे त्याला जर तुम्ही थोडंसं कूल केलं, ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर ते जे बाहेर पडतं त्यात गॅस असते, लिक्विड असते, वॉटर असते. ठीक आहे, सगळं ठीक आहे, असं कॉम्बिनेशन असतं ते. ठीक आहे, तर त्याला जर थोडंसं तुम्ही थंड केलं किंवा त्यात थोडासा त्याचं टेम्परेचर लूज केलं त्यानं, म्हणजे थंड झाला तो मॅग्मा, तो लगेच सॉलिडमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ते पण फ्लुइडच्या कॅटेगरीमध्ये येते. ठीक आहे, असे 4-5 एक्झाम्पल लिहा. मग हे तुम्ही लिहिलेलं असं मी कन्सिडर करतो. याच्यानंतर आता एक ठीक आहे जे त्याच्यामध्ये बघायचं आपल्याला ते मी स्टार्ट करतोय. म्हणजे तुम्ही फ्लुइडची डेफिनेशन, ठीक आहे, याची डेफिनेशन आणि एक्झाम्पल्स हे लिहिलेत. कारण मी ते घेतलेत ना ऑलरेडी. ठीक आहे, पुन्हा लिहिले तरी काय हरकत नाही. ठीक आहे, लिहिलेत हे. आता याच्यानंतर मी काय म्हणतोय, एक स्टेटमेंट लिहा किंवा याच्यानंतरचा पार्ट मी आता घेतोय. त्याच्यानंतर एक स्टेटमेंट लिहा, द बिहेवियर, ठीक आहे, ऑफ फ्लुइड इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. ठीक आहे, फ्लुइडचं बिहेवियर हे खूप कॉम्प्लिकेटेड असते. सो वी कन्सिडर सम assumptions. काही अझम्पशन्स कन्सिडर करतोय आपण. आणि असं अझम्पशन केलेलं फ्लुइड म्हणजेच असतं आयडियल फ्लुइड. ठीक आहे, अझम्पशन करावं लागतं ना, आयडियल गोष्टीला अझम्पशन करावं. म्हणजे तुमचा येतो आता आयडियल फ्लुइड आणि त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज. ठीक आहे, हे स्टेटमेंट लिहायचं. सेकंड पॉइंट आहे फ्लुइडचा, डेफिनेशन आणि एक्झाम्पल लिहिले, हे स्टेटमेंट लिहायचं. त्याच्यानंतर आता आयडियल फ्लुइडच्या आपण प्रॉपर्टी बघणार आहोत किंवा आयडियल फ्लुइड कशाला म्हणायचं ते बघणार आहोत, त्याला डिस्कस करणार आहोत. तर बघा, शॉर्ट मध्ये मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे, तुम्ही टेक्स्टबुक मध्ये बघून त्याची मोठी थेअरी लिहा, कारण तसा मग हा लेक्चर खूप मोठा होईल जर मी पूर्ण थेअरी लिहून दिली तर. ठीक आहे, 4 शब्दांमध्ये लक्षात ठेवायचं या आयडियल फ्लुइडला. आयडियल फ्लुइड कोणाला म्हणायचं सर? या 4 कंडिशन ज्यांनी फॉलो केला त्यालाच आयडियल फ्लुइड म्हणायचं. पहिली काय कंडिशन आहे बघा, इनकॉम्प्रेसिबल. ठीक आहे, सिबल, ते इनकॉम्प्रेसिबल असते. ठीक आहे, त्याच्यानंतर असतं नॉन विस्कस. ठीक आहे, नॉन विस्कस. त्याच्यानंतरची प्रॉपर्टी आहे इररोटेशनल. ठीक आहे, इररोटेशनल असलं पाहिजे. आणि नेक्स्ट आहे त्याच्याकडं स्टेडी फ्लो असला पाहिजे, स्टेडी फ्लो. ठीक आहे, या 4 प्रॉपर्टी जर एखाद्या फ्लुइडकडे असतील तर त्याला आयडियल फ्लुइड असं म्हणतात. म्हणजे हे कीवर्ड्स आहेत, हे 4 स्टेटमेंट आहेत. तर त्याला आम्ही कसं लक्षात ठेवणार आहोत? ठीक आहे, फर्स्ट नंबरचं स्टेटमेंट बघा, इनकॉम्प्रेसिबलचा अर्थ काय होते? जर एखादं फ्लुइड आम्ही कॉम्प्रेस करू नाही शकलो, कॉम्प्रेस करू नाही शकलो तर त्या फ्लुइडला आयडियल फ्लुइड म्हणतात. पण असं तर नसतं. ठीक आहे, फ्लुइडला ठीक आहे आम्ही करू शकतो काही प्रमाणात तरी कॉम्प्रेस, पण ज्या फ्लुइडला करू शकत नाही कॉम्प्रेस त्याला आयडियल फ्लुइडच्या कॅटेगरीमध्ये टाकतात. ठीक आहे, मग मला एक गोष्ट सांगा, एखादं फ्लुइड आहे आणि त्याला कॉम्प्रेसच करू नाही शकलो. ठीक आहे, हे प्रॉपर्टी कोणती आहे? इनकॉम्प्रेसिबल. मग आता इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड आहे म्हणजे त्याचा व्हॉल्यूम पण कसा असायला पाहिजे? कॉन्स्टंट असायला पाहिजे ना. ठीक आहे, बघा ना आता तुम्ही, हे जर मी ठीक आहे फ्लुइड घेतलं आणि याला कॉम्प्रेस करू नाही शकत म्हणजे याचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट झाला की नाही? झाला. याचं जे मास आहे ते पण कॉन्स्टंट आहे की नाही? मास पण कॉन्स्टंट आहे. पण व्हॉल्यूम कॉन्स्टंट, मास कॉन्स्टंट, तर मास बाय व्हॉल्यूम कॉन्स्टंट येईल की नाही? येईल. म्हणजे डेन्सिटी काय झाली? कॉन्स्टंट. ठीक आहे, मास तर कॉन्स्टंट असतेच म्हणजे डेन्सिटी पण काय राहणार आहे? मग कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे याचा अर्थ आयडियल फ्लुइड इनकॉम्प्रेसिबल असते, म्हणजेच याचा अर्थ आयडियल फ्लुइडची डेन्सिटी कॉन्स्टंट असते. ठीक आहे, हे अशा पद्धतीनं लिहून द्या. बाकी स्टेटमेंट वगैरे टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे, त्या पद्धतीने स्टेटमेंट लिहा किंवा याच्यावर स्टेटमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे, करा आता ते. ठीक आहे. द फर्स्ट अझम्पशन ऑफ आयडियल फ्लुइड इज दॅट इट शुड बी इनकॉम्प्रेसिबल अँड द फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल मीन्स द डेन्सिटी ऑफ दॅट फ्लुइड इज कॉन्स्टंट. असं स्टेटमेंट बनवायचं. ठीक आहे, मी नेक्स्ट आता दुसरी प्रॉपर्टी घेतो. ठीक आहे, दुसरी प्रॉपर्टी कोणती आहे? नॉन विस्कस. आता या नॉन विस्कसला असंच एक्सप्लेन करतो, काही त्याच्यात जास्त असं ठीक आहे कन्सेप्ट नाही. बघा, विस्कस किंवा विस्कॉसिटी याचा अर्थ असते फ्रिक्शन.
पण कुठलं फ्रिक्शन? फ्लुइड मधलं. म्हणजे फ्लुइड मधल्या फ्रिक्शनला विस्कॉसिटी किंवा विस्कस असं म्हणतात. ठीक आहे. तर हे काय म्हणतात दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये की फ्लुइड नॉन विस्कस असलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे त्या फ्लुइडच्या ज्या लेयर्स आहेत, लेयर्स फ्लुइड जर कन्सिडर केलं आम्ही तर त्या फ्लुइडच्या ज्या लेयर्स असतील ना त्या लेयर्समध्ये टँजेन्शियल फोर्स नसला पाहिजे. हा टेक्निकल पॉइंट आहे नॉन विस्कसचा. कारण ठीक आहे टँजेन्शियल फोर्स नसेल तरच ते नॉन विस्कस राहील. म्हणजे याचा अर्थ नॉन विस्कसचा अर्थ काय सर? नो फ्रिक्शन. नॉन विस्कसचा अर्थ काय? नो फ्रिक्शन. ठीक आहे. म्हणजे ज्या फ्लुइडमध्ये फ्रिक्शन नाहीये, दोन लेअरमध्ये फ्रिक्शन नाहीये त्याला आम्ही नॉन विस्कस फ्लुइड म्हणतो. आणि असं जर नॉन विस्कस फ्लुइड असेल तर त्याला आयडियल फ्लुइडच्या कॅटेगरीमध्ये टाकतात. सर आता तुम्ही जरा स्टेटमेंट लिहा. स्टेटमेंट लिहा. टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे ना, सरळ तिथूनच उचललं मी. याच्यानंतर हे टेक्स्टबुक मध्ये स्टेटमेंट बघून लिहा नॉन विस्कसचं. त्याच्यानंतर बघा इररोटेशन. इररोटेशनचा असा अर्थ आहे की जर फ्लुइड ठीक आहे फॉर एक्झाम्पल हे बघा हे फ्लुइड असं फ्लो करते तर या फ्लुइडचा मॉलिक्यूल असा रोटेट नाही झाला पाहिजे. स्वतःच्या अबाउट फ्लो होताना हा त्याची फॉर एक्झाम्पल फ्लुइडची वेलॉसिटी इकडे फ्लो होते फ्लुइड. तर हे जर मी एक मॉलिक्यूल कन्सिडर केला फ्लुइडचा तर तो असा रोटेट नाही झाला पाहिजे. म्हणजे इररोटेशनचा अर्थ असा होते टेक्निकल वर्ड मध्ये इररोटेशनचा अर्थ काय होते की नो टर्ब्युलन्स. नो टर्ब्युलन्स. त्याच्यात टर्ब्युलन्स नको. टर्ब्युलन्स म्हणजे तो खळखळाट. ठीक आहे. पाणी खळखळ वाजते ना मग ते खळखळ वाजणं म्हणजे टर्ब्युलन्स म्हणतात त्याला. म्हणजे टर्ब्युलन्स नसणेचा अर्थ इररोटेशन. ठीक आहे. इररोटेशन म्हणजे कळालं ना. इररोटेशन म्हणजे फ्लुइड मधले जे मॉलिक्युल्स आहेत ते असे स्वतःच्या अबाउट रोटेट करणारे नकोत आम्हाला. जर रोटेट करणारे असतील तर ते आयडियल फ्लुइडच्या कॅटेगरीमध्ये येत नाहीत. जर इररोटेशन असेल फ्लुइड तर ते आयडियल फ्लुइडच्या कॅटेगरीमध्ये येते. ठीक आहे. अगेन याचंही स्टेटमेंट ठीक आहे टेक्स्टबुक मधून बघूनच लिहिणार आहात तुम्ही. ठीक आहे. छोटे छोटे स्टेटमेंट आहेत टेक्स्टबुक मध्ये सुद्धा. त्याच्यानंतर काय बघा स्टेडी फ्लो. स्टेडी फ्लोचा अर्थ काय? ठीक आहे. स्टेडी फ्लोचा अर्थ काय बघा. ठीक आहे. स्टेडी फ्लो. ठीक आहे. स्टेडी फ्लो म्हणजे जो तो मॉलिक्यूल आहे लिक्विड मॉलिक्यूल ठीक आहे त्याची व्हेलॉसिटी ठीक आहे त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते. ठीक आहे. त्याची व्हेलॉसिटी त्या मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते. कॉन्स्टंट. ठीक आहे. म्हणजे शांत गतीनं जर ठीक आहे एखादा वॉटरचा फ्लो असेल आम्ही बघितलेला तर तो जो फ्लो असतो तो स्टेडी फ्लो असतो. ठीक आहे. म्हणजे व्हेलॉसिटी ॲट एव्हरी पॉइंट. व्हेलॉसिटी ॲट एव्हरी पॉइंट ठीक आहे कॉन्स्टंट त्याची. म्हणजे बघा आता परत एकदा इथे सांगतोच मी याला एक्सप्लेन करून. हे आहे फ्लुइड आमचं. ठीक आहे. मग हा मॉलिक्यूल ठीक आहे इथे आहे, हा मॉलिक्यूल इथे आहे, हा मॉलिक्यूल फ्लुइडचा इथे आहे, असे मॉलिक्यूल्स आहेत ना. मग हा जर का असा संथ गतीने फ्लो होत असेल ठीक आहे काही टर्ब्युलन्स नाही काही ऍक्सेलरेशन नाहीये त्या मॉलिक्यूल मध्ये म्हणजे त्याची स्पीड कमी जास्त होत नाहीये. ठीक आहे. व्हेलॉसिटी ॲट एव्हरी पॉइंट जर कॉन्स्टंट असेल व्हेलॉसिटी ॲट एव्हरी पॉइंट या मॉलिक्यूलची कॉन्स्टंट असेल तर तो स्टेडी फ्लो झाला. स्टेडी फ्लोला तुम्ही असं लक्षात ठेवावं शांत गतीनं फ्लो होणारा पाणी. ठीक आहे. जर शांत गतीनं फ्लो होत असेल तर त्याला स्टेडी फ्लो म्हणते. आणि जर स्टेडी फ्लो जर नसेल लिक्विडचा तर ते आयडियल फ्लुइडच्या कॅटेगरीमध्ये येत नाही. म्हणजे सर फ्लुइडला अभ्यास करण्यासाठी आम्हाला हे एवढे अझम्पशन्स करावे लागतात तरच आम्ही फ्लुइडचा अभ्यास करू शकतो. अदरवाईज त्याचं बिहेवियर ही फार कॉम्प्लिकेटेड आहे. फ्लुइडला कसा अभ्यास करणार? टँजेन्शियल फोर्सला तो अपोज करतो तो अपोज करूच शकत नाही. ठीक आहे. नॉर्मल मेकॅनिक्सचे रूल्स आम्ही त्यांना इतक्या इझिली लावू शकत नाही. हे सगळं लावल्यानंतर त्याच्यावरती ठीक आहे आम्हाला काही मेकॅनिक्सचे रूल लावून त्याचा स्टडी करता येते. म्हणून हे सगळे रूल्स कन्सिडर करायचे आणि हे चारीच्या चारी प्रॉपर्टीज ज्या फ्लुइडला आहेत त्याला म्हणायचं आयडियल फ्लुइड. ठीक आहे. हे सगळं मला या लेक्चरमध्ये डिस्कस करायचं होतं. याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये मी नेक्स्ट पॉईंट घेईन. व्यवस्थित लिहून घ्या. परत बघा. थँक्यू व्हेरी मच.